आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. छान दिसतेस ग ताई. छान काय त्यात? नेहमी सारखीच तयार झाले मी. हो ग, पण गालावर जी कळी उमलली आहे त्याचं काय? गप गप, काही असतं तुझं. लाजली ताई, सांग ना काय काल काय काय झालं, सांग ना. तुला भारी चौकशा असतात ग. मग मोठ्या बहिणीवर लक्ष ठेवायला नको? ताई सांग ना. अगं सांग ना. सुचित्रा, मी विक्रांतला सरप्राईज दिलं. ए असं नाही, नीट सांग, डिटेल्स. काय नाही, मी आधी त्याच्या घरी गेले. हा, त्याचं घर सजवलं, मग आम्ही जेवलो, केक कट केला आणि सेलिब्रेट केलं. आणि रोमॅन्टिक रोमॅन्टिक. सुचित्रा, बाई गो, लाजली. बरं ताई, जिजूंनी गिफ्ट काय दिलं तुला? चॉकलेट. हे मी खाऊ घातलंय. मला ना आज सकाळपासून इच्छाच होती ती चॉकलेट खाण्याची. नाही नको, हे चॉकलेट खाणं बरोबर नाही. का? अगं ताई, हे जिजूंनी प्रेमाने तुला दिलंय की नाही, मग तूच खा, मी नाही खाणार. अगं एवढं काय त्यात? चॉकलेट सारखं चॉकलेट आहे. अगं सुचित्रा, तू माझी धाकटी बहीण आहेस की नाही? ताई अगं खरंच नको. अगं गप म्हंटल ना. हे घे तू खा. अगं खा, एवढं काही होत नाही. विक्रांतने मला प्रेमाने दिलं असेल तरी मी तुला प्रेमाने भरवलंय. ओके ताई, तुला माहितीये माझ्या मैत्रिणींच्या बहिणी आहेत ना, त्यांच्या बॉयफ्रेंडने त्यांना गिफ्ट दिले ना की त्यांना हात पण लावू देत नाही ग. आणि तू विक्रांतनी दिलेलं चॉकलेट मला भरवलं. कशी आहेस ग तू? म्हणजे भारी आहेस तू. एवढं काय त्या? बरं, ही व्हॅलेंटाईन्सची गोष्ट आपल्यातच राहू दे. हा का? ती घरी कोणाला सांगायची नाहीये का? नाही. वहिनी, आई, गौरव, सॉरी. का? मी कोणाला सांगायचं नाही का? नाही. आई, सुचित्रा, सगळेजण चिडवतील मला उगाच. प्लीज. ठीक आहे, तर मग माझं एक काम करावं लागेल तुला. काय? जर हे प्रकरण घरच्यांपासून लपवायचं असेल तर मला एक चॉकलेट पाहिजे. बरं बाई, घे. ब्लू वाला, पिंक वाला चॉकलेट. बरं ताई, तू हॉस्पिटलला जातेस का ग? हो का ग? अगं मला पण जायचं होतं. मी येऊ तुझ्यासोबत? अगं विचारतेस काय त्यात? चल बॅग घे. पण थांब, त्याआधी चॉकलेट खाऊ दे मला. व्हॅलेंटाईन्स डे संपला नाही वाटतं अजून. विक्रांत, अरे विक्रांत, विक्रांत, क्या बात आहे. अरे एक नंबर. काय झालं काय? एवढा काय एक्साइट होतोस? अरे भावा, तुला कळतंय का किती मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे? अजून मिळालेलं नाहीये राजा. मिळेल रे, बघ तू. पण मला सांग, पण कोणाशी बोलणं झालं? म्हणजे हा चमत्कार घडला कसा? काल मी आणि गिरिजा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत होतो. अच्छा, व्हॅलेंटाईन. एक मिनिट, हे कधी ठरलं? काय?
व्हॅलेंटाईन्स डेचं व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करणार नाही असं म्हणाला होतास ना. अरे मी काहीच केलेलं नाहीये, गिरिजाने मला सरप्राईज दिलं. अच्छा, गिरिजाने सरप्राईजचा प्लॅन केला होता. गिरिजाने सरप्राईज दिलं म्हणजे नेमकं काय केलं रे? तुला कशाला सांगू मी? अरे सांग ना विक्रांत. आपला विषय भरकटतोय राजा. हो का? कुठला विषय सुरू होता? कॉन्ट्रॅक्ट. बरं, तू आणि गिरिजा व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायला गेलात, मग पुढे काय? पुढे मला एक अननोन नंबरवरून फोन आला. बरं मग? सांगतोय ना मी, सांगू दे ना मला. पहिल्यांदा मी इग्नोर केलं, त्यानंतर जेव्हा तिसऱ्यांदा फोन आला तेव्हा मी उचलला, पण नेटवर्क इश्यू होता. तुझ्याच बाबतीत नेमकं असं कसं घडतं रे? जाऊ दे, पुढे. मग काय, नेटवर्क इश्यू होता म्हणून मी घराबाहेर पडलो. हा, हॅलो. आता येतोय आवाज? हा बोला ना, कोण बोलतोय आपण? मी विकास बोलतोय. अच्छा, सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला. नाही, आपण ओळखत नाही एकमेकांना. पण तुम्हाला आठवतंय आम्ही 4 जण तुमच्या दुकानावर चहा प्यायला आलो होतो? हा, हो, बरोबर, आठवलं मला. बोला ना. हा, त्या बाबतीतच बोलायचं होतं जरा. हा बोला. ऍक्च्युली आम्हाला तुमचा चहा प्रचंड आवडलाय, त्यामुळे मी माझ्या बॉसशी तुमची मीटिंग फिक्स केली. मीटिंग? सॉरी, मला कळलं नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय. असं आहे, आम्हाला सर्वांना असं वाटतंय की आमच्या कंपनीमध्ये दोन्ही वेळचा चहा तुम्ही द्यायला हवा. हा, अच्छा. खरं सांगू, मला पण आवडेल हे. खरं तर आम्हाला तुमचा चहा खूपच आवडलाय. सॉरी, पण रोज तिथे येणं आम्हाला शक्य होणार नाही. नाही, काही हरकत नाही. मी तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला डिलिव्हरी देऊ शकतो. थँक्स. सॉरी हा, खरं तर मी तुम्हाला विचारून मगच बॉसशी बोलायला पाहिजे होतं. अहो नाही हो, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? मी एवढं करताय माझ्यासाठी तेच खूप आहे. मग येताय ना उद्या चहा घेऊन? हो, येईन ना मी. ठीक आहे, मग मी वेळ आणि ऍड्रेस तुमच्या या नंबरला मेसेज करतो. उद्या मस्त चहा घेऊन या. मला खात्री आहे बॉसला तुमचा चहा नक्कीच आवडेल. चालेल ना, मी पूर्णपणे माझ्याकडून प्रयत्न करेन. येतो मी उद्या. ओके, ठीक आहे, ठेवतो मग मी फोन. भेटूयात उद्या. हो चालेल. हे गिरिजाला सांगायला हवं. नाही, नको. आधी हे काम मिळू दे, मग मी तुला सरप्राईज देईन. क्या बात है विक्रांत. पण मी रागवलोय हा तुझ्यावर. आता काय झालं? आता तर बरा होतास. मला सांग, तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? कोण आहे बरं माझं बेस्ट फ्रेंड? एवढा विचार करावा लागतोय? एवढा विचार करावा लागत असेल तर चाललो मी. कोणाला काही पडलीच नाहीये. दोस्तीत कुस्ती करतात. राजा, तूच माझा बेस्ट फ्रेंड आहेस रे. आहे ना? मग इतकं सगळं घडलं तरी मला का नाही सांगितलंस? अरे काय घडलंय? अजून कॉन्ट्रॅक्ट पण मिळालं नाही. तरी तुम्हाला सांगायला हवं होतंस विक्रम. पण गिरिजाला सांगितलंयस का? तिला पण सांगितलेलं नाहीये मी, आणि तू पण सांगू नकोस. तिला सरप्राईज द्यायचंय. ते सरप्राईज वगैरे ठीक आहे, पण तिला सांगितलं असतं तर तिलाही आनंद झाला असता. अजून कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं नाहीये राजा. उगाच तिला पण कशाला आशेवर ठेवायचं? असं काही होणार नाहीये. कॉन्ट्रॅक्ट तुलाच मिळणार आहे. लिहून घे, शब्द आहे माझा. आणि सरप्राईजच्या तयारीला लाग. अरे माझा फोन आहे. हा, त्यांचाच फोन आहे. उचल. बोल. हॅलो. देवा, विक्रांतला हे कॉन्ट्रॅक्ट मिळू दे रे. हा ठीक आहे, चालेल. अरे काय म्हणाले? त्यांच्या बॉसनी मला भेटायला बोलवलंय. क्या बात है, जिओ मेरे शेर. अरे अजूनही पाठ दुखतेय माझी. सॉरी. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? दुकान कोण सांभाळणार? अरे फिकर नॉट, मी आहे ना, मी सांभाळतो. तू ये जाऊन. सांभाळशील ना? हो. येतो मग मी.
हा. सर, मी बोलवलंत मला. अरे मिस्टर विक्रांत, या ना, बसा. हॅव अ सीट. मिस्टर विक्रांत, तुमच्यासाठी खुशखबर आहे. माझ्या सगळ्या पार्टनर्सना तुमच्या चहाची टेस्ट आवडली आहे आणि आम्ही असं ठरवलंय सकाळ संध्याकाळ 200 लोकांच्या चहाचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला द्यायचं. हो, असं काय बघताय? खरंच हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळतंय. थँक्यू. अहो, थँक्यू तर आम्ही तुम्हाला म्हणायला हवं. तुमच्यामुळे एवढा टेस्टी चहा आम्हाला रोज मिळणार. हा ऍडव्हान्स चेक घ्या. आय होप तुमच्या चहाची टेस्ट तुम्ही अशीच मेंटेन कराल. सर, मी त्याची काळजी घेईन. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. थँक्यू. Brain is a most critical organ in our body. What we have to do is we have to analyze it properly. That reminds me, माझ्याकडे एक खूप इंटरेस्टिंग केस आली होती. डॉक्टर. Yes, head nurse Miss गिरिजा मयेकर. काय झालंय हेड नर्स मिस गिरिजा मयेकर? डॉक्टर, ते वॉर्ड नंबर 7 मध्ये राऊंडला जायचंय. ओ, अच्छा. तुम्ही वा पुढे, आय विल फॉलो यू. वा पुढे. ओके. एनिथिंग एल्स? जा तुम्ही. So, that's the point. काय रे, काय झालं? कसं होणार राजा? डोंट वरी विक्रांत, तू नको टेन्शन घेऊस. तू पण टेन्शन नको घेऊ. कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आपल्याला. म्हणूनच म्हणतोय की नको टेन्शन. काय? आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय? अरे काय सांगतोस काय विक्रांत? येस येस येस. वा, काय न्यूज दिली. एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं यावर माझा पण विश्वास बसत नाही. आणि मला ना फुल कॉन्फिडन्स होता
तुलाच हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार. आता बघ तुझा बिझनेस कसा 200च्या स्पीडने पळतोय. आणि आता मी तुझं काही ऐकणार नाहीये. आता पार्टी झालीच पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट मिळालाय, पैसे मिळालेले नाहीये. तू त्यांच्याकडनं ऍडव्हान्स ना घेतच परत आलास. अरे ऍडव्हान्स दिलाय त्यांनी, पण हे पैसे तर सामान आणायला जातील. डोंट वरी, मी असताना तू कशाला टेन्शन घेतोस. ही पार्टी माझ्याकडून. तू गिरिजाच्या फॅमिलीला बोलव, काकांनाही सांग. आणि निखिल तो महत्वाचा माणूस आहे बाबा, त्यालाही बोलव. चालेल. आता मी गुड न्यूज ही गिरिजाला देतो. सांग सांग, तिला सांग, नाही तर परत चिडून बसेल ती. करतो फोन. सुचित्राला कसं समजवावं तेच कळत नाहीये. या माणसाचा काही भरोसा नाही. नाही गिरिजा, काही करून डॉक्टर जयंतला सुचित्रापासून लांब ठेवायला हवं. हा विक्रांत बोल. गिरिजा, आज रात्री सगळ्यांना घेऊन घरी ये. का? सरप्राईज आहे. आणि ऐक, आईंना पण घेऊन ये. विक्रांत, बाकी सगळे येतील पण आईचं काही सांगता येत नाही रे. जरा कन्व्हिन्स कर ना. ठीक आहे, प्रयत्न करते, बघते. काय झालंय, असं का बोलतेस तू? विक्रांत, अरे ते विक्रांत सरप्राईज देतोय म्हणजे नक्कीच त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडलंय. उगाच त्याच्या आनंदावर विरजण पडायला नको. गिरिजा. हा हॅलो विक्रांत. काय विचारतोय मी? काही नाही रे, जरा कामात आहे ना म्हणून. अच्छा, मग ठीक आहे. हा, तुझा निरोप मी पोहोचवते घरी सगळ्यांना. हा चालेल. आणि ऐक, सगळ्यांना घेऊन यायचं. हो, प्रयत्न कर. ठेवू? हो ठेव. बाय बाय. ऑल क्रेडिट गोज टू यू गिरिजा. तुझी साथ नसती तर मी काहीच करू शकलो नसतो. मला ही गोष्ट तुला भेटून सांगायची. काय रे, कुठे तंद्री लागली? नाही, काही नाही. बर, मी निघू? तू कुठे चाललास? हे असं काय करतोस? रात्री पार्टी करायची आहे ना? अरे हा, विसरलोच मी. मग तयारी कोण करणार? जा जा. मी निघतो, पण तूही लवकर ये. हो येतो मी. लक्षात ठेव, नाहीतर विसरशील. येतो मी. हा, काम आहेत यार. डेकोरेशन करायचंय, खाण्यापिण्याचं बघायचंय. खाण्याचंच बघायचंय, पिण्याचं नाही. झाला जोक मारून झाला? अरे यार, पार्टी आहे. पार्टी तशी मजा आली पाहिजे, असा माहोल क्रिएट झाला पाहिजे. सगळ्यांना येईल मजा, तू टेन्शन नको घेऊ. एक्साइट होतोस राजा. अरे मग होणार ना, सवाल आहे का? आपल्या दोस्ताला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. आणि हे बघ विक्रांत, माझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षा काही महत्वाचं नाही. किती जीव लावतोस रे माझ्यावर. अरे भाई, खास दोस्त आहे तू आपला. असाच मोठा हो, आणि मोठा झाल्यावर या दोस्ताला विसरू नको. वेडा आहेस का? श्वास घ्यायला विसरेन, पण तुला नाही. झाल्या टेपा लावून झाल्या? मला निघायचंय आता. तयारी करायची आहे, डेकोरेशन करायचंय, स्वीट्स आणायचंय, खाण्यापिण्याचं बघायचंय. ए, बिर्याणी मागवायची का? तुला जे आवडतं ते मागव. चालेल ना? येस. आणि ऐक, फक्त एक गोष्ट करू नकोस. कोणती? गिरिजाचा जर फोन आला तरी सांगू नकोस. तुला सरप्राईज द्यायचंय. डन. बरं, आणखी काही सांगायचं आहे की मी निघू आता? काहीच नाही, निघतो. चल भेटू. बाय बाय.
ही गुड न्यूज मी बाबांना सांगायला हवी. त्यांना खूप आनंद होईल. गैरसमजामुळे मी बाबांचं मन दुखवलं होतं. त्यांना ही गोष्ट कळली तर खूप आनंद होईल. दादा एक चाय मिळेल? हा देतो. डॉक्टर जयंत सुचित्राला मेंटॉर म्हणून मिळायला हवे होते का? सगळा प्रॉब्लेम होऊन बसलाय. नाही गिरिजा, काही झालं तरी तुला सुचित्राला जबावं लागणार. थोडी तारेवरची कसरत होईल, पण तेवढं करावंच लागेल. नाहीतर हा माणूस काय करून बसेल सांगता येणार नाही. विक्रांतशी याविषयी बोलू का? नको, तो आधीच त्याच्या व्यापात आहे. आता उगाच मी त्याच्या समोर मन मोकळं करायला जायचंय आणि गडबड व्हायची. अरे देवा, या नादात घरी फोन करायचा राहिला. विक्रांतने आज जेवायला बोलवलंय हे कळवायला हवं, नाही तर वहिनी स्वयंपाक करून ठेवायची.